आता एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। एसटी बस आणि प्रवासी ऑटोचा भीषण अपघात झालेला आहे। महत्त्वाची बातमी आहे आणि या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी आहेत। अमरावतीच्या वरुड राजुरा बाजार रोडवरची ही घटना आहे। भीषण असा अपघात झालेला आहे आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याचा देखील समावेश आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, अपघात नेमका कसा झालाय आणि आता काय अधिकची माहिती मिळते? कल्याणी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील राजुरा बाजार रोडवरची एक घटना आहे। एक बस आणि ऑटो रिक्षाचा अपघात झालेला आहे। शिवाई एसटी महामंडळाची शिवाई बस जी होती या बसने ऑटो रिक्षाला मागून धडक दिली आणि या धडकेमध्ये ऑटो रिक्षा जर बघितलं तर जागीच ऑटो रिक्षाचे 2 तुकडे झालेले आहेत। यामध्ये जवळपास 4 जणांचा मृत्यू झाला। त्याच्यामध्ये एका शाळकरी मुलांचा देखील जागीच मृत्यू झाला आणि 3 जण इतर आहेत आणि 3 जण जे आहेत ते इतर मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी आहेत। त्यांना नागपूरला उपचारासाठी हलवलेलं आहे। अपघात इतका भीषण होता की या घटनेमध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जे गंभीर आहेत त्यांची प्रकृती देखील अत्यंत गंभीर असल्याची सांगण्यात येते। आणि ही घटना जी आहे त्या वरुड तालुक्यामधील ड्रायव्हरचं नियंत्रण एसटीवरून सुटल्या कारणाने अपघात झाल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। अपघात जर बघितला तर ज्या 4 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे रस्त्यावर पडल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। कल्याणी, सुरेंद्र, अपघात नेमका कधी झाला आणि पोलिसांनी काही अधिकृत माहिती दिली आहे का? नक्कीच काही वेळापूर्वीची अपघात झाल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। वरुड पोलिसांनी या एसटी चालकाला ताब्यात घेतलं आहे। घटनास्थळी मोठी गर्दी लोकांची जमलेली आहे आणि तपास जे आहे ते पुढील पोलीस करतायत। एकंदरीत जर बघितलं तर एसटी महामंडळाचा जो ड्रायव्हर होता त्याची चूक असल्याचं या घटनेमध्ये प्राथमिक निदर्शनात येत आहे आणि असं ते लोकांकडून देखील चर्चेत आहे। मात्र पोलीस तपासानंतर काय पुढे येत आहे बघणं तितकंच गरजेचं आहे। कल्याणी, सुरेंद्र, छिन्न विछिन्न असे मृतदेह झाले होते, त्यामुळे आता मृतदेहांची ओळख वगैरे पटली आहे का? निश्चितच खरं तर हा एक आता या मेडिकलचा एक भाग आहे। अशा प्रकारे या ठिकाणी सगळी यंत्रणा जी या ठिकाणी पोहोचली आहे। मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेला जात आहे आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांना नागपूरला उपचारासाठी देखील हलवलेलं आहे। परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि जर बघितलं तर हा जो रोड आहे हा खरं तर फार ते वाहता असा रोड नसतो, फार वाहतूक या रस्त्यावर नसते। मात्र अशा वेळी या रोडवर अपघात झाला कसा हा एक विषय चिंतनाचा भाग आहे, एक चौकशीचा भाग या ठिकाणी निर्माण झालाय। कारण की हा जो रस्ता जर बघितला फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक या रोडवर नसते, अशी तुलना कशी वाहतूक या रस्त्यावर असते। मात्र असं असताना देखील अपघात नेमका का झाला, कसा झाला हा संशयाचा भाग या ठिकाणी राहणार आणि पोलिसांसमोर एक मोठं आव्हान देखील या ठिकाणी राहणार आहे। कल्याणी, नक्कीच तपासातून काय समोर येतं हे पाहावं लागेल। सुरेंद्र, धन्यवाद माहितीसाठी।